कितीही बाई पुढे गेली तर तिला काही स्वयंपाक चुकणार नाही आणि किती शिकलेली सावरली असेल तर तिला येणारं टेन्शन म्हणजे की जेवणात आता बनवायचं तरी काय. आणि घरातल्यांना विचारलं तर ते सरळ सांगून देतात की तुझ्या मनावर, आणि बनवल्यानंतर येणारा प्रश्न म्हणजे हे का बनवलं. तर चला असो, इथं आज मला स्वयंपाक बनवायचा कारण की आज मम्मीला कामावरती जाण्यासाठी उशीर झाला होता, तर सगळा स्वयंपाक आज मला करायचा आहे. तर मस्तपैकी सगळ्यात आधी 1 कप म्हटलं चहा घेऊया, जेणेकरून थोडीशी मला एनर्जी येईल. आणि मी खूप लवकरच स्वयंपाक करायला घेतला कारण की नंतर आहे ना खूप म्हणजे खूप असं गरम व्हायला लागतं आणि त्यानंतर पाणी पण यायचा टाइम होतो, मग सगळी कामं असं एकत्र येऊन जातात. तर फ्रीजमध्ये बघितलं भाजीला काय आहे, तर फ्रीजमध्ये होती दोन्ही पिशव्यांमध्ये गवार होती. म्हटलं एवढी गवार कशाला आणली, म्हणून मम्मीला फोन करून विचारलं. तर मम्मीने सांगितलं की भाजीवाल्याला सांगितलं 1 गवार दे आणि 1 चवळीची भाजी दे, पण त्यांनी दोन्ही भाज्या गवारच्या दिल्या. तर असं होतं कधी कधी, चुका मम्मीकडनं पण होतात आणि ते भाजीवाल्याकडनं पण झाले असो. तर मला आणि माझ्या पप्पापुरतीच बनवायची होती ही भाजी, तर म्हटलं दोघापुरती एवढी बस होऊन जाईल, बाकीची आपण फ्रीजमध्ये तशीच ठेवून देऊया. आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हे साफ करायचा. तर असं करायला तर लागणारच आहे. मला आधी जर माहीत असतं तर मी दुपारीच करून घेतलं असतं. तर इथं चिमणा मॅडमला दिवसभर झालं झोप झोप म्हटलं तेव्हा झोपल्या नाही, आणि आता संध्याकाळच्या 7 वाजता झोपलेत आणि म्हणजे रात्रभर धिंगाणा घालायला मोकळ्या. तर इथं मी पटापट अशी गवार साफ करायला घेतलेली आहे आणि इथं आपला मस्तपैकी झालेला आहे चहा तयार. तर ते सगळं बाजूला ठेवलं आणि आधी 1 कप चहा पिऊन घेतला. त्याच्यानंतर तुम्ही कशी करता गवारची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी सगळ्यात आधी ही भाजी साफ करून धुवून घेतलेली आहे आणि तव्यावरती थोडंसं असं तेल टाकून त्याला थोडंसं असं फ्राय करून घेतले. कोणी कोणी या भाजीला उकडून पण घेतं, पण मला फ्राय केलेली जास्त चांगली आवडते. तर इथे मी लगेचच पीठ मळायची तयारी पण करून घेतली, म्हणजे कसं कामं सोपी जातील नाही का, पटापट पण होऊन जातील. तर एकीकडे माझी गवार फ्राय झालेली आहे, आता तिला खाली उतरवून घेते लगेचच त्याच्यावरती, म्हणजे मला पोळ्या करायला. तर पोळ्या करण्यासाठी मग तुम्हाला तर माहिती आहे किचनमध्ये इतका वेळ थांबणं माझ्यासाठी शक्य नाही. तर मस्तपैकी आपल्या ओट्यावर यायचं आणि मस्त असं बसून बाहेर खिडकीत बघून पीठ मळून घ्यायचं. तर इथं छान असं पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर माझी भाजी इथं तयार आहे, सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि मम्मीसाठी अशी गवार फ्राय केलेली आहे थोडीशी, कारण की तिला भाजी आवडत नाही म्हणून. तर सगळा स्वयंपाक असा झालेला आहे, डाळ भात भाजी पोळी सगळा स्वयंपाक झाला आहे. आणि तसंच पाणी पण आलं होतं संध्याकाळचं, लगेचच पाणी भरून घेतलं आणि पटापट एवढी अशी सगळी भांडे घासून घेतली. खूप गरम होत होतं, म्हटलं चला एकदाची कामं झाली की बसायला मोकळे. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.